मुंबईतले मोक्याचे भूखंड अदानींच्या घशात घालण्याचा डाव, उद्धव ठाकरेंचा आरोप. धारावीतल्या लोकांना मिठागरामध्ये फेकण्याचा प्रयत्न सुरू असल्याचाही दावा. हिम्मत असेल तर मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा, संजय राऊतांचं महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांना आवाहन वजा आव्हान. तर बैठकीनंतर मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याचं बघू, जयंत पाटलांची सावध प्रतिक्रिया. हरियाणासोबत महाराष्ट्राच्या निवडणुका का नाही, शरद पवारांचा सत्ताधाऱ्यांना सवाल. तर नोव्हेंबरमध्ये निवडणुकांचे एकनाथ शिंदेंचे संकेत. राहुल गांधी काँग्रेसच्या मुंबईतल्या सभेला येणार नाहीत, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची माहिती. तर 20 तारखेची सभा सुद्धा बीकेसी ऐवजी षण्मुखानंद हॉलमध्ये. तिसऱ्या आघाडीसाठी कपिल पाटील यांचे प्रयत्न. वंचित बहुजन आघाडी, मनसे, प्रहार यांच्यासोबत तिसऱ्या आघाडी संदर्भात चर्चा सुरू असल्याची माहिती. सूरज चव्हाणांच्या टीकेवर अंजली दमानिया संतापल्या. मी माझ्या संपत्तीचे पुरावे दाखवले, आता तुझ्या नेत्याच्या संपत्तीचे पुरावे दाखव, दमानियांचं आव्हान. अजित पवारांवरही जोरदार हल्लाबोल. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न सुरू. पंतप्रधान मोदींसमोरही विषय मांडल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती. पुण्यामध्ये 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा कार्यारंभ. सांगलीचे आयुक्त शुभम गुप्ता यांचा कोट्यवधींचा भ्रष्टाचार उघड. आदिवासी प्रकल्प अधिकारी असताना बोगस गाई म्हशींच्या वाटपाद्वारे आदिवासींच्या पैशांवर डल्ला, कारवाईची टांगती तलवार. विरार एसी लोकलमध्ये प्रवाशाकडून टीसीला बेदम मारहाण. फर्स्ट क्लासच्या तिकिटावर 3 प्रवाशांचा एसी लोकलमधून प्रवास. दंड भरण्यास सांगितल्यानं टीसीला चोप. कुस्तीपटू विनेश फोगटचं मायदेशामध्ये जल्लोषात स्वागत. स्वागतासाठी दिल्ली विमानतळावर साक्षी मलिक, बजरंग पुनियाची हजेरी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.